आज काँग्रेसची दिल्लीमध्ये एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडते. या बैठकीसाठी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सर आलेले आहेत. सर, स्वागत आहे टीव्ही 9 मध्ये. मुद्दे काय आहेत आजच्या बैठकीचे? ही तातडीने बैठक बोलवण्यात आलेली आहे. मुद्दे अनेक आहेत आणि काँग्रेस ही एकाकी झुंज जी आहे ही जुलूमशाही आणि दंडेलशाहीच्या विरोधात लढत आहे. तर मुळात सर सलामत तो पगडी 50 अशा प्रकारची आजची राजकीय आणीबाणी आलेली आहे आणि त्या आणीबाणीतून पुढील आगामी भूमिका ह्या ठरलेल्या आहेत. त्याला अधिक आक्रमकतेने पुढे जाण्याच्या अनुषंगाने आवश्यकता आहे. आजच्या मिटिंगचा अजेंडा हा आलेला नाही, मात्र लवकरच मिटिंग सुरू झाल्यानंतर या संदर्भात बोलणं ठीक राहील. महाराष्ट्रातल्या काही मुद्द्यांवरती चर्चा बैठकीमध्ये? आता बैठक ही राष्ट्रीय स्तरावरची आहे, त्यामुळे धोरणात्मक बैठक राहील. त्यामुळे मिटिंग सुरू झाल्यानंतर याबद्दल बोलणं उचित राहील. असं महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. खास करून अमरावतीच्या बाबत 15 कोटी रुपये दिले गेले उमेदवाराला, अशा पद्धतीचा आरोप यशोमतीताईंनी केलेला आहे. उमेदवार मात्र डिनाय करतो. चाललंय काय नेमकं? सर्व उमेदवारांवर मोठा दबाव आणला जातोय. घोडा बाजार मोठ्या प्रमाणावर सुरू झालेला आहे. ही वस्तुस्थिती आहे आणि या वस्तुस्थितीचा हा दुसरा अंक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पैसा फेक तमाशा देख हा वगनाट्य रंगलं होतं आणि प्रचंड मोठा पैसा खर्च करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष पुढे गेली होती. त्याचाच कित्ता हा या दुसऱ्या अंकात रंगवला जात आहे आणि यातून हे मदमस्त सत्ताधारी जे आहेत हे विधान परिषदेत जेव्हा जातील तेव्हा हा शेवटचा आणि तिसरा अंक आपल्याला दुर्दैवाने बघायला मिळेल. पण सपकाळ साहेब, मुद्दा असा आहे की तुमचे उमेदवार टिकत नाहीत, अर्ज माघारी घेतात, पक्षाला माहीत होत नाही. या सगळ्या घडामोडी असताना मग तुम्ही दूषण भाजपवरती कशी लावू शकता? नाही, घोडे बाजार जेव्हा चालतो, निवडणुका फ्री अँड फेअर झाल्या पाहिजे, सभ्य वातावरणात निवडणुका झाल्या पाहिजे, त्या होत नाही हा नेमकेपणाचा मुद्दा आहे. शेवटचा प्रश्न विचारतो. काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यावरून तुमच्याबद्दल नाराजीचं चित्र बघायला मिळतं. तुमच्या विरोधामध्ये हायकमांडकडे काही तक्रारी करणार आहेत, अशाही काही चर्चा? संघटन सृजन जे अभियान आहे ते राष्ट्रीय स्तरावरून सुरू होतं. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने या संदर्भामध्ये निरीक्षक पाठवले आणि त्यानंतर ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यामुळे कोणाचं काही म्हणणं असेल तर त्यांनी जरूर आपलं म्हणणं मांडावं आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटी त्याची दखल घेईल. बदल सध्या केला जाणार नाही असं म्हणायचं? हा अखिल भारतीय AICCचा डोमेन आहे आणि ते या संदर्भात ठरवतं. नागपूरच्या अनुषंगाने एक चर्चा अशी आहे की अतुल लोंढेंनी नगरसेवकांची बैठक घेतली नाहीये. ते नगरसेवक विकास ठाकरेंचे आहेत म्हणून गडबडीचं वातावरण. नाही, अजिबात नाही. विकास ठाकरे काँग्रेसचे आमचे नेते आहेत आणि ते आमच्या उमेदवारासोबत आहेत. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. हे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ होते आणि त्यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना स्पष्ट केलेलं आहे कुठलीही नाराजी उमेदवारांमध्ये नाहीये. विकास ठाकरे असतील किंवा अतुल लोंढे हे सगळे काँग्रेसच्या उमेदवारांसोबत आहेत असा दावा टीव्ही 9 मराठीशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेला असतानाच सृजन संघटच्या अंतर्गत या नियुक्त्या झालेल्या आहेत. त्यामुळे या नियुक्त्यांमध्ये AICCने दिलेले प्रभारी पर्यवेक्षक आलेले होते आणि त्यांच्या वतीने या नियुक्त्या केल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे बदल करण्याचा प्रश्न येत नाहीये अशी प्रतिक्रिया टीव्ही 9 मराठीशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. कॅमेरामन राकेश कुमार समी, प्रमोद जगताप, टीव्ही 9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव.